सर्वांना जय भीम। आधी आहे ना मला काय वाटायचं माहिती आहे का, मला असं वाटायचं की मी क्षत्रियच आहे, कारण की कधी पुस्तकं वाचली नव्हती, काही नाही, आणि सहवास पण माझा सगळ्या अशाच मित्रांसंग होता की जे स्वतःला क्षत्रियच मानायचे. पण नंतर कळलं की हे SC ST NT VGNT हे सगळे OBC सगळे शूद्र आहेत. मी शॉक झालो, म्हणलं यार हे स्वतः शूद्र OBC ST NT काय असतं कळलंच नाही ना आपल्याला कधी, कारण की आपल्याला कधी कोणी घरातल्याने बी शिकवलं नाही की असं असतं. मग ज्यानंतर तेव्हा कळलं मला की हे जे खालच्या जातीचे आहेत ही सगळी ही गँग आहे, SC ST NT VGNT OBC ह्यांना म्हणतात खालच्या जातीचे, आणि हे होते सगळे अनटचेबल. हे सगळेचा नाहीतर आता कोणतरी म्हणाल की नाही आम्हाला तर पहिल्यापासून मंदिरात जायचा मानपान आहे. बिलकुल तसलं काही नाही, बिलकुल काही नाही. हे सगळ्यांसंग होतं, सगळे शूद्र होते, सगळे अतिशूद्र होते. म्हणजे शूद्र फक्त OBC होते, बाकी SC आणि ST हे तर अतिशूद्राच्या श्रेणीमध्ये येतात. माझं खोटं वाटत असेल ना पुस्तकं वाचायचं, मी असं काहीच बोलत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती का, चला ते शूद्र असेल SC ST काय असेल ते पण आपण पकडू, पण महत्त्वाची गोष्ट अशी होती की आज विरोध करणारे आपल्यातच आहेत. म्हणजे बाकीच्यांना सोडा, पण आपलाच माणूस आपल्याला विरोध करतोय, पण हा जागृती निर्माण नाही करते की बाबा तू बी शूद्र आहे, तू बी SC येतो, तू बी ST येतो, तू बी NT आहे, तू बी VGNT आहे, तू पण आमचंच आहे, असं नाही म्हणत. हे सगळे म्हणतात की फक्त बाबासाहेब एकाचीच, म्हणजे सगळे आरक्षण घेतात. SC वाला आरक्षण घेतो, ST वाला आरक्षण घेतो, OBC वाला तर 27% आरक्षण घेतो, पूर्ण भारतामध्ये आरक्षण घेतात हे तर. पण ह्यांना जयभीम म्हणायची लाज. अरे तुम्ही सगळे जयभीमवालेत रे बाबांनो. मला खूप सारे प्रश्न पडतात. आरक्षण तर SC वाला बी घेतो, ST वाला पण घेतो, OBC वाला पण घेतो, NT वाला पण घेतो, VGNT पण वाला घेतो, आणि तुम्हाला जयभीमवाल्याची लाज वाटते. तुम्हाला सांगायला लाज वाटतं की आम्ही पण जयभीमवाले. आरक्षण फुकट घ्यायला मजा येते ना, आरक्षणामुळे मोठ्या मोठ्या उद्योग जायला चांगलं वाटतं. तिकडे गेल्यावर बोलायचं कोण बाबासाहेब, आणि बाबासाहेबांना नाही ओळखत. बाबासाहेबांनी काय केलं आम्हाला, काय दिले बाबासाहेबांनी आम्हाला, आणि उद्या मारबीर खाल्ल्या गेले जायचं पोलीस स्टेशनला आणि सांगायचं की आमची रितसर कायदेशीर कंप्लेंट घ्या, बाबासाहेबाचा कायदा आहे. तिथंच बाबासाहेब येतात. आणि अजून जर SC ST मध्ये असेल तर सांगायचं की ॲट्रॉसिटी घ्या. आणि मग जे बिचारे पुढचे असतात हिंदू आमचे बांधव, मग ते म्हणतात की हे लोक खोटे पद्धतीची ॲट्रॉसिटी आमच्यावर टाकतात. आता सोनाईमध्ये जे प्रकरण झाले ते पण अशाच प्रकारचं दिसून येत आहे की हिंदू बांधव जे मोर्चे काढतात ते किंवा ज्या पद्धतीने ते सांगतात ते की जो माणूस नाही आहे त्याचं बी नाव त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. तर मी पोलीस प्रशासनाला एवढं एक नक्की सांगेल की नक्की त्याच्यामध्ये सखोल चौकशी करा आणि मगच ते गुन्हे दाखल करा, कारण की आम्हालाही कोणाचं आयुष्य खराब करायचं नाही आहे. कारण की हे बघा, शेवटी प्रश्न हा एखाद्याच्या आयुष्याचा आहे. मराठा समाज हा आमचा भाव आहे, असं नाही की आम्ही कोणाचे दुश्मन आहेत. जे सत्य आहे ते सत्य आहे, जे खरं आहे ते खरं आहे. याच्या पलीकडे मी काहीच बोलणार नाही.